नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना. प्रकरण 12. सोमवारी मला शाळेला एकटीला जावं लागलं. माझ्याबरोबर रोज येणारी राणी तिच्या मामाच्या पोराच्या लग्नाला गेली होती. 2-4 दिवस तरी येणार नव्हती ती. मी शाळेला एकटीच भरभर चालली होती. आज नेमकं रस्त्यावर जाणारी येणारी कुणी पोरं बी नव्हती. एवढ्यात काय गौरा, आज बरी एकटी सापडलीस. नाहीतर तुझा कधी भावड्या असतो, नाहीतर राणी असती. शिरप्या बाजूला हो, उगाच माझ्या नादाला लागू नकोस. गौरा, तुला बघितल्यापासून माझी तहान भूक हरवून गेली. जिथं बघल तिथं तूच दिसतीस. तुला ठावं नाही, पण रात्री सपनात बी येतेस तू. काय करू, तुझ्याशिवाय काय बी सुचत नाही मला. शिरप्या, तुला सांगितलंय गुमान माझ्या वाटण्यातून बाजूला हो. मी तसली पोरगी नाही. अगं, म्हणून तर माझ्या मनात भरलीस. तसल्या लई पोरी माझ्यावर मरत्यात, पण मला मात्र तूच आवडतीस. आणि काय ग, माझ्यात काय कमी आहे? एवढा मोठा बंगला आहे, गाडी आहे, कामाला नोकर आहेत. माझ्यासारखं स्थळ शोधून सापडणार नाही तुला. शिरप्या, तुला कितीदा सांगितलंय माझ्या वाटेला जायचं नाही म्हणून. मला लगीन नाही करायचं. तुझ्याशी पण नाही आणि कुणाशी पण नाही. तुझा बंगला गाडी बघून मस्त पोरी मिळतील का म्हणून माझ्या पाठीमागं लागलाय. मग जाऊ दे, मला सोड, रस्ता सोड. लगीन कशी करत नाहीस? गोडी गुलाबीनं तयार झालीस तर भारीच होईल, पण नाही झालीस तर तुला पळवून नेईन. पण लगीन करीन तर तुझ्याशीच. विचार कर. मी शांतपणे सांगतोय तुला. आपल्याला तुला दुखवायचं नाही. आपलं प्रेम आहे तुझ्यावर, आणि हा शिरप्या प्रेमासाठी वाट्टल ते करायला तयार आहे. समजलीस का? आता सोडतोय तुझा रस्ता, पण बोलण्यावर विचार कर. मी काय उगीच तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसत नाही. शिरप्या असं बोलून निघून गेला आणि माझा जीव भांबावून गेला. मी एकटी कसं तोंड देऊ याला? घरी सांगायची पण पंचाईत, शाळेत तरी कसं सांगू? आणि आता तायडी बी नाही. कुणाला सांगू आणि काय करू? विचारांच्या तंद्रीत शाळा जवळ आली. शिरप्या चांगलं पोरगं नव्हतंच. त्यानं कितीतरी पोरींना असलं काय बाय बोलून नादी लावलं होतं. त्यांचं जन्माचं नुकसान केलं होतं. आधीच घरच्यांना माझी शाळा बंद करायची आहे हे कळलं तर त्यांना आयतंच कारण सापडेल. मला तायडीनं सांगितलं आठवलं. शिरप्यानं परत त्रास दिला तर सरळ मुख्याध्यापक सरांना सांग म्हणून. मला भीती वाटत होती, पण मी धाडस करून मधल्या सुट्टीत आमच्या हेडमास्टर जाधव सरांकडे गेले. सरांच्या ऑफिसमध्ये त्यावेळी कोणी नव्हतं. सर एकटेच त्यांचं काम करत होते. सर, आत येऊ का? मी सरांना विचारलं. ये गौरा, काही अडचण आहे का? मी गप्पच बसले. माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. पण परत धाडस करून शिरप्यानं दिला सगळा त्रास मी सरांना सांगितला. सर म्हटले, शिरप्याच्या बऱ्याच तक्रारी माझ्या कानावर आल्या आहेत. याआधी मी त्याला 2दा समज दिली आहे, पण त्याच्यात काही सुधारणा झाली आहे असं दिसत नाही. मी उद्याच त्याला आणि त्याच्या 2 मित्रांना बोलावून घेतो आणि शेवटची समज देतो. त्यावेळी तुला आधी बोलावून घेईन. सरांना सांगितल्यानंतर माझ्या मनाला जरा बरं वाटलं. मन हलकं झालं. सर नक्कीच ह्यातनं मार्ग काढतील असं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर पहिले 2 तास झाले आणि मला मुख्याध्यापक सरांनी ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. मी पुस्तकाच्या कपाटामागे एका खुर्चीत बसले. सरांनी शिपायाजवळ शिरप्या आणि त्याच्या 2 मित्रांना बोलावण्यासाठी निरोप दिला. शिरप्या आणि त्याचे मित्र मला दिसत नव्हते, पण सगळं ऐकायला येत होतं. सरांनी शिरप्याला विचारलं, शिरप्या, काल शाळेत येताना तू गौराला छेडलंस हे खरं आहे का? शिरप्या आणि त्याचे 2 मित्र काहीच बोलले नाहीत. खाली मान घालून उभे राहिले. शिरप्या, मी काय विचारतोय तुला ऐकायला येते ना? सरांनी रागावून विचारलं. सरांचा कडक स्वभाव शिरप्याला पण माहीत होता. होय सर, शिरप्या म्हणाला. सर म्हणाले,
याच्या आधी पण मी तुला पोरींची छेड काढण्याबाबत ताकीद दिली होती, पण तू काय तुझा हा धंदा बंद करत नाहीस. आता मला तुला आणि तुझ्या या साथीदारांना शाळेतून काढण्याशिवाय पर्याय उरला नाही. तुला शाळेतून रेस्ट्रिकेट केलं तर कुठल्याही शाळेत कॉलेजला प्रवेश घेता येणार नाही. ही तक्रार पोलिसात गेली तर तुझ्या वडिलांपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुला माहीतच आहे तुझे वडील कडक शिस्तीचे आहेत. शिरप्या म्हणाला, सर, यापुढे मी गौराला त्रास देणार नाही, कुणालाच त्रास देणार नाही, पण रेस्ट्रिकेट करू नका. सर म्हणाले, शिरप्या, तुला जसं तुझं मन आहे तसं प्रत्येक व्यक्तीला तिचं मन असतं. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते, तिचं स्वतःचं आपलं मत असतं. प्रत्येक व्यक्तीला आपला जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे. स्वतःच्या मर्जीनुसार जगण्याचा हक्क आहे. कोणीच कुणाच्या हक्कावर गदा आणू शकत नाही. तू अशा प्रकारे मुलींना छेडतोस हे अजिबात योग्य नाही. गौरा आपल्या शाळेची हुशार विद्यार्थिनी आहे. तिचा नेहमी पहिला नंबर येतो. तिच्या शिक्षणात अडथळा आणून तू फार मोठी चूक करीत आहेस. शिरप्या, आपण सगळे तर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या मातीत मोठे झालो आहोत. ज्या शिवरायांनी स्त्री अत्याचार करणाऱ्या रांझाच्या पाटलांचा चौरंगा केला, त्या शिवरायांच्या मातीत असं वागणं आपल्याला शोभत नाही. शिवाजी महाराज म्हणायचे, स्त्री ही मराठ्यांच्या देवघरातील देवी आहे. देवी, तिचा सन्मान राखणं आपलं कर्तव्यच आहे. तू हा इतिहास वाचला नाहीस का? शिवरायांच्या नावाने तुला स्फुरण चढत नाही का? तुला असं वागणं शोभत नाही. इथून पुढे कुठल्याही मुलीची छेड काढताना 100 वेळा विचार कर, आणि आपण करतो ते योग्य आहे का हा प्रश्न स्वतःला विचार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायम लक्षात ठेव, या महाराष्ट्राच्या मातीतील आपण सगळे शिवरायांचे मावळे आहोत. आपल्या माय बहिणींचे रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. शिरप्या सरांचं बोलणं ऐकून वरमला. त्याला स्वतःची चूक लक्षात आली. त्यानं सरांचं पाय धरलं. सर, माझं चुकलं. यापुढे मी गौराच्या आणि कुठल्याही पुरीची छेड काढणार नाही. मला हे सगळं ऐकून आणि बघून समाधान वाटलं, आणि माझ्या डोक्यावरचं शिरप्या नावाचं संकट टळलं याची खात्री वाटली. शिरप्या आणि त्याचं मित्र निघून गेलं. सरांनी मला समोर बोलावलं. तू सगळं ऐकलं आहेस गौरा. मला नाही वाटत आता तुला शिरप्या त्रास देईल. आता तू बिनधास्तपणे शाळेला येत जा आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. मी वर्गात परत गेले. मनावरचं ओझं उतरलं होतं. मी पुढचे सगळे तास मनापासून ऐकले. आज घरी जाताना मला भारी वाटत होतं. घरी गेल्यानंतर बघितलं तर तायडी आली होती. मला आनंद झाला. आज शाळेत झालेलं तिला सगळं सांगायचं होतं. मी हात पाय तोंड धुतलं, चहा पिला आणि तायडीकडे गेले. कधी आलीस ग तायडे? आत्ताच 1 तास झाला. कशी काय आलीस ग? अगं, मला लई उलट्यांचा त्रास व्हायला लागला आहे, म्हणून तुझे भाऊजी येऊन सोडून गेले. आमचं भाऊजी तायडी आजारी पडली की कायम तिला आमच्याकडे आणून सोडायचे. का? तर दवाखान्याचा खर्च बी वाचतो आणि तायडी आजारी पडल्यावर तिची सेवा सासूला करायला लागते. दोन्ही पुरी बी सासूला सांभाळाव्या लागतात. म्हणून कधी बी तायडी आजारी पडली की आबाला तरी निरोप देतात तिला घेऊन जा म्हणून, नाहीतर स्वतःच येऊन सोडतात. शाळेत झालेलं सगळं तायडीला सांगितलं. तिला पण बरं वाटलं. तिच्याशी बोलून झाल्यावर मी गोठ्यात गेले. शेणघाण काढली, जनावरांना वैरण टाकली. माझ्या आवडत्या यमुना गाईवरनं हात फिरवला. तिला पण शाळेत झालेलं सगळं सांगितलं. घरात आले. तायडी आजारी असल्यामुळे झोपूनच होती. इतक्यात आई आबा शेतातनं आले. आईनं येताना डोक्यावर मकवानाचा भारा आणला होता. मी पुढं होऊन तिचा भारा उतरवू लागले. मी आईला तायडी आल्याचं सांगितलं. दोघं बी हात पाय तोंड धुवून तायडीजवळ येऊन बसले. मी दोघांनी बी चहा करून आणला. दोघांनी तायडीची ख्याली खुशाली विचारली. आई तायडीला म्हणाली, पोरीनं का नाही आणलंस? तायडीनं सांगितलं, मला त्रास देतात म्हणून सासूनं दोघींना बी ठेवून घेतलंय. आल्यासारखी राहा आता 4 दिवस, पड जरा, असं म्हणून आई गोट्याकडे धाडा काढायला गेली. आबा बी आईबरोबर गेले.
धारा काढून झाल्यावर आई स्वयंपाकाला लागली आणि मी अभ्यासाला बसले. जेवण झाल्यावर मला कळालं की तायडीला दिवस गेलेत. तायडीला 2 पुरींच्या पाठीवर तिसऱ्यांदा दिवस गेले होते. या बारीनं पोरगं नाही झालं तरी तायडीचं काय खरं नव्हतं. तायडी रात्री झोपताना आईशी बोलता बोलता आईला सांगत होती. तायडीची सासू तायडीला म्हणाली होती, ह्यावेळेला तरी तुला पोरगं व्हायला पाहिजे, नाहीतर तुझ्या नवऱ्याचं दुसरं लगीन करून देण्याबिगार पर्याय नाही. तायडीनं हे सांगितल्यावर आई काळजीत पडली. तिला म्हटली, तायडे, तू काळजी करू नकोस, या बारीनं नक्की पोरगं होईल. तसं झालं तर देवच पावला म्हणायचं. तायडी हळू आवाजात पुटपुटली. मला सगळं ऐकून तायडीच्या सासूचा लई राग आला होता. पण राग येऊन तरी काय उपयोग? ही माणसं कधी बदलणार देवालाच माहीत. आई आणि तायडी बराच वेळ बोलत राहिल्या. मी मात्र झोपून टाकलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत गेले. पहिले 2 तास झाले आणि इंग्रजीचा तास होता. नेमके सर वर्गावर आले नाहीत. त्यामुळे वर्गात आमचा दंगा सुरू होता. लक्ष्मी गेल्यापासून निशा आमच्या बेंचवर माझ्या शेजारी बसत होती. गेल्या वर्षी नवीनच ती या शाळेत आली होती. आमच्या वर्गातल्या प्रशांत नावाच्या मुलाच्या चांगलीच नादाला लागली होती. तास सुरू असले तरी ती प्रशांतला दुसऱ्या पोरांच्या मार्फत चिठ्ठ्या पाठवायची. प्रशांत बी तिला चिठ्ठ्या लिहायचा. दोघं एकमेकांकडे सारखी बघत असायची. निशाचं अभ्यासातनं लक्ष उडत चाललं होतं. निशा आणि प्रशांत इसगाववरनं एकाच एसटीतनं बरोबर यायची आणि जायची. त्यातूनच त्या दोघांचं हे प्रकरण सुरू झालं होतं. निशा वहीच्या पाठीमागच्या पानावर लाल पेनानं बदाम काढायची. स्वतःचं आणि प्रशांतचं नाव लिहायची आणि हे लिहिलेलं प्रशांतला दाखवायची. या सगळ्यामुळं मला डिस्टर्ब व्हायचा. माझं डोकंच फिरायचं. निशाला मी म्हटलं, निशा, तुझं हे वागणं बरोबर नाही. आपलं 10वीचं महत्त्वाचं वर्ष आहे. अभ्यास करायचं सोडून तू हे काय चालवलंयस? गौरा, तू नको लक्ष देऊस. मला प्रशांत लई आवडतोय. मी त्याच्याशी लगीन करणार आहे. माझं त्याच्यावर प्रेम आहे. निशा, हे खूळ डोक्यातून काढून टाक. आई वडील आपल्याला किती विश्वासानं शाळेत पाठवतात. गेल्या वर्षी आपल्या वर्गातल्या 5 पोरींची लग्न झाली. आपल्याला घरची माणसं शिकायला पाठवतात. हेच त्यांचे उपकार आहेत. तुम्ही पोरी अशा वागता, शाळेच्या नावाखाली नको ती थेरं करता, म्हणून खेड्यातले आईबाप पोरींना शिकवायला भित्यात. पोरीला शाळेला पाठवलं तर पोरगी कुठल्या तरी पोराच्या नादाला लागेल, घराण्याची अब्रू जाईल, म्हणून पोरी मोठ्या झाल्या की लोक सरळ त्यांचे लग्न लावून रिकामे होतात. एक करतं आणि 10ला भोगायला येतं. ऐक माझं, त्या प्रशांतचा नाद सोड. अभ्यासाकडे लक्ष दे. गौरा, तू कधी कोणाच्या प्रेमात पडली नाहीस ना, म्हणून तुला यातलं काय कळत नाही. कुणी किती बी सांगितलं तरी मी प्रशांतचा नाद सोडणार नाही. प्रशांत लई भारी आहे. त्याच्यासारखं कुणीच नाही. तुला बी असा कोणी हिरो भेटला असता तर तू बी हेच केलं असतंस. मी कधीच असं वागले नसते. मी काही एडी नाही निशा, तुझ्यासारखी लगेच भुलायला. तुम्ही पोरी जरा गोड बोललं की लगेच भुलता. आई बाप शाळा सगळं विसरता. ए गौरा, बास कर तुझं भाषण. तुझं तू बघ, माझं मी बघीन. निशा काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तिच्या अंगात वारं भरलं होतं. तिला सांगून बी काय उपयोग नव्हता. उद्यापासून आपणच हिच्या शेजारी बसायचं नाही असं ठरवलं मी आणि माझं पुस्तक वाचायला सुरुवात केली. शाळा सुटल्यावर आज घरी गेल्यावर आपण लक्ष्मीच्या घरी जायचं असं मी ठरवलं. मला लक्ष्मीला निशाचं हे सगळं सांगायचं होतं. मी घरी गेल्यावर नेहमीप्रमाणे माझी कामं आटपली आणि लक्ष्मीच्या घरी गेले. लक्ष्मी कुठं आहे काकू? मी तिच्या आईला विचारलं. अगं, ती आजच गेली सासरला, तिच्या आईनं मला सांगितलं. पण ती तर म्हणत होती की मी आता तिकडं कधीच जाणार नाही. लक्ष्मीची आई म्हणाली, नाही जाऊन कसं चालेल. तिचं सासर आहे तेच आता तिचं घर. माहेर आता 4 दिवसांचं. पोरगी माहेरीच राहिली की लोक विचारतात, नावं ठेवतात. पण काकू,
तिचा नवरा दारू पिऊन तिला मार मार मारतो. तिचं किती हाल आहेत तिकडं. मारून मारून किती मारेल. तिची बायको आहे ती. कधीतरी त्याला कळेलच की मग नाही मारायचा. काकूंच्या तत्त्वज्ञानापुढं माझं काही डोकं चाललं नाही. मी गुपचूप घरी निघून आले. आता नवऱ्यानं किती बी मारलं तरी, सासूनं किती बी छळलं तरी लक्ष्मीला सोसण्यापासून पर्याय नव्हता. मला वाईट वाटत होतं, पण वाईट वाटून तरी काय उपयोग. मी घरी आले आणि अभ्यासाला लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.